मी आत्ताच घरी आलो आहे. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? मी आत्ताच घरी आलो आहे. यूज द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तुम्हाला ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये म्हणायचं आहे. कोण छान प्रकारे म्हणेन, कुणाला जमेन, कोण सांगतं बरं की मी आत्ताच घरी आलो आहे. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? Just I come at home. Just I come home. ओके. जस्ट आय हॅव कम ॲट होम. ओके, बरोबर आहे. जस्ट आय हॅव कम ॲट होम म्हणजे मी आत्ताच घरी आलेलो आहे. जस्ट आय हॅव कम ॲट होम. ओके, लक्षात ठेवायचं. जस्ट आय हॅव कम ॲट होम म्हणजे मी आत्ताच घरी आलेलो आहे. ओके, त्याच्याशी बोलू नको. त्याच्याशी बोलू नको. Don't आपण कसं म्हणलं? Don't talk speak with with he. don't डोंट टॉक विथ हिम. डोंट टॉक विथ हिम म्हणजे त्याच्याशी बोलू नको किंवा त्याला बोलू नको. आपल्या मराठीमध्ये त्याच्याशी घेतलं जातं, पण ते आपण त्याचा अर्थ असतो त्याला बोलू नको. डोंट टॉक हिम. डोंट टॉक हिम म्हणजे त्याला बोलू नको. ओके, डोंट टॉक हिम म्हणजे त्याला बोलू नको. तो शाळेत जात नाही. she's not go to school. बघा, तो शाळेत जात नाही त्याच्यासाठी आपल्याला हीचा वापर करायचा आहे. तो शाळेत जात नाही आणि ते वाक्य नकारार्थी असल्यामुळे आपल्याला थोडं डू डचचा वापर करायचा आहे. मग तो शाळेत जात नाही तर ह्याच्यासाठी आपल्याला डू घ्यायचंय का डच घ्यायचं हे तुम्ही सांगायचं. तो शाळेत जात नाही. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? He does not going to school. ही डज नॉट गो टू स्कूल म्हणायचं. गोईंगचा अर्थ जात नाही, तो सध्या जात नाही असा अर्थ होतो. ही डज नॉट गो टू स्कूल म्हणजे तो शाळेत जात नाही. ओके, लक्षात ठेवायचं. ही डज नॉट गो टू स्कूल म्हणजे तो शाळेत जात नाही. ओके, तुमच्याजवळ कोणतं पुस्तक आहे? Which book do you have? Which book do you have? हा, विच बुक डू यू हॅव म्हणजे विच बुक डू यू हॅव म्हणजे तुमच्याजवळ कोणतं पुस्तक आहे? तुम्ही त्या पुस्तकाचे किती पाने वाचली आहेत? How many pages of this book do you read? हा, थोडस मागं पुढे झालेलं आहे. हाऊ मेनी पेजेस डू यू रीड दॅट बुक? हाऊ मेनी पेजेस डू यू रीड दॅट बुक की तू त्या पुस्तकाचे किती पानं वाचले आहेत? वाचले आहेत. हाऊ मेनी पेजेस डू यू रीड दॅट बुक ठेवायचं. हाऊ मेनी पेजेस डू यू रीड दॅट बुक म्हणजे तू त्या पुस्तकाचे किती पाने वाचली आहेत. ओके, मी तुला उद्या भेटेल. I will meet you tomorrow. हा, आय विल मीट यू I टुमॉरो. will व्हेरी गुड. meet you tomorrow. हा, आय विल मीट यू टुमॉरो म्हणजे मी तुला उद्या भेटेल. लक्षात ठेवा. आय विल मीट यू टुमॉरो म्हणजे मी तुला उद्या भेटेल. ओके, मला आता जावे लागेल. I want to go now. आय वॉन्ट टू I गो want नाऊ. to leave now. I want to leave now. व्हेरी गुड. तर बघा, आय वॉन्ट टू गो नाऊ म्हणण्यापेक्षा आपल्याला म्हणायचं आहे आय वॉन्ट टू लिव्ह नाऊ. मला आता जावे लागेल. हे थोडंसं प्रोफेशनली चांगलं वाटतं. आय वॉन्ट टू लिव्ह नाऊ म्हणजे मला आता निघावे लागेल. ओके, इथून बस स्टँड किती लांब आहे? इथून Sir, बस repeat. स्टँड तिथून बस स्टँड किती लांब आहे? How far bus stand from here? हाऊ फार बस स्टँड फ्रॉम हिअर. लक्षात ठेवा, इथून बस स्टँड किती लांब आहे म्हणजे किती दूर आहे. हाऊ फार फ्रॉम बस स्टँड फ्रॉम हिअर. हाऊ फार बस स्टँड फ्रॉम हिअर असं म्हणायचं आपल्याला. हाऊ फार बस स्टँड फ्रॉम हिअर म्हणजे इथून बस स्टँड किती दूर आहे. ओके, तुझ्याजवळ काय आहे? तुझ्याजवळ काय आहे? हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? तुझ्याजवळ काय आहे? हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? आपण ते इंग्लिशमध्ये कसं म्हणणार तुझ्याजवळ काय आहे? ओके, मेक द सेंटेन्स. तुझ्याजवळ काय आहे? व्हॉट डू यू हॅव? काय म्हणणार आपण?
व्हॉट डू यू हॅव, व्हॉट डू यू हॅव म्हणजे तुझ्याजवळ काय आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला. व्हॉट डू यू हॅव म्हणजे तुझ्याजवळ काय आहे. व्हॉट डू यू हॅव म्हणजे तुझ्याजवळ काय आहे. तू ते पुस्तक वाचू नको. तू ते Don't read पुस्तक this book. Don't read that book. हा डोंट रीड दॅट बुक. लक्षात ठेवायचं आपल्याला. मेकिंग ए सेंटेन्स मी तुम्हाला पहिले सांगतो. सेंटेन्स फ्रेम करता आलं पाहिजे. आपण समोरच्याला सेंटेन्स सांगताना दिस किंवा दॅटचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. तू ते पुस्तक वाचू नको, त्यासाठी आपल्याला दॅट वापरावं लागतं, दिस वापरावं लागत नाही. डोंट रीड दॅट बुक, ते पुस्तक वाचू नको. तू हे पुस्तक वाचू नको, डोंट रीड धिस बुक. डोंट रीड धिस बुक म्हणजे तू हे पुस्तक वाचू नको. ओके. माझा मोबाईल कुठे आहे. Where is my mobile? Where is my mobile? ओके. वेअर इज माय मोबाईल. तुमचा कोणता मोबाईल होता. तुमच्याजवळ कोणता मोबाईल होता असं म्हणायचं. तुमच्याजवळ कोणता Which is मोबाईल your होता. mobile? विच मोबाईल डू Which यू is हॅव. your mobile? हा विच मोबाईल डू यू हॅव म्हणायचं आपल्याला. काय म्हणायचंय. विच मोबाईल डू यू हॅव. तुमच्याजवळ कोणता मोबाईल होता. विच मोबाईल डू यू हॅव. ओके. मला माहित नाही की तुमचा मोबाईल कुठे आहे. I don't know where is your mobile. I हा don't know where is my mobile. हा आय डोंट नो वेअर इज युअर मोबाईल. ओके. आय डोंट नो वेअर इज युअर मोबाईल. ओके. तुझ्याजवळ एखादं पुस्तक आहे का. तुझ्याजवळ एखादं पुस्तक आहे का. Do you have any book? डू यू हॅव एनी बुक. व्हेरी गुड. डू यू हॅव एनी बुक म्हणजे तुझ्याजवळ एखादं पुस्तक आहे का. डू यू हॅव एनी बुक. लक्षात ठेवायचं आपल्याला. डू यू हॅव एनी बुक म्हणजे तुझ्याजवळ एखादं पुस्तक आहे का. ओके. तू दुःखी का आहेस. तू दुःखी का आहेस कसं म्हणणार आपण. Why are you sad? वाय आर यू सॅड. बरोबर आहे. वाय आर यू सॅड म्हणजे तू दुःखी का आहेस. तुला काय झालं आहे. तुला काय झालं आहे. तुला काय झालं आहे. काय झालं घडलं आहे किंवा काय झालं आहे त्याच्यासाठी आपण शब्द आहे हॅपेंड. HAPPENED. हॅपेंड. What HAPPENED. happened with you? व्हॉट हॅपेंड विथ यू. बरोबर आहे. व्हॉट हॅपेंड विथ यू म्हणजे तुला काय झालं आहे. ओके. तुला कुणी भांडलं का. तुला कुणी भांडलं का. तुला कुणी भांडलं का. समवन इज आर्ग्यू विथ यू. समवन इज आर्ग्यू विथ यू तुझ्याशी कोणीतरी भांडलं का. किंवा समवन इज कॉल्ड यू. तुला कोणी ओरडलं का. आपण 2-3 प्रकारे म्हणू शकतो. तुला कोणी भांडलं का. तुला कोणी खवळलं का. ओके. तू इथे का बसला आहेस. तू इथे का बसला आहेस. हाऊ Why कम. are you? Why you sit here? Standing here. वाय आर यू सिटिंग हिअर. वाय आर यू सिटिंग हिअर म्हणजे तू इथे का बसला आहेस. वाय आर यू सिटिंग हिअर. तू इथे का बसला आहेस. वाय आर यू सिटिंग हिअर. माझ्यासोबत चल. Come with me. Come with me. हा माझ्यासोबत चल. कम विथ मी. ओके. मी तुला काही पैसे देतो. मी तुला काही पैसे देतो. I will give you some money. आय विल गिव्ह यू सम मनी. आय कॅन गिव्ह यू सम मनी. मी तुला काही पैसे देऊ शकतो. आय कॅन गिव्ह यू सम मनी. मी तुम्हाला पैसे देईन. आय विल गिव्ह यू सम मनी. ओके. तू कुठे राहतो. तू कुठे राहतो. तू कुठे राहतो. Where हाऊ do कॅन you यू. live? वेअर डू यू लिव्ह. Where? व्हेरी गुड.
वेअर डू यू लिव्ह म्हणजे तू कुठे राहतो. वेअर डू यू लिव्ह म्हणजे तू कुठे राहतो. ओके. वेअर डू यू लिव्ह म्हणजे तू कुठे राहतो. मला तुझा प्रॉपर ऍड्रेस सांग. प्रॉपर ऍड्रेस. मला तुझा प्रॉपर ऍड्रेस सांग. Tell me your proper address. व्हेरी गुड. टेल मी युअर प्रॉपर ऍड्रेस. टेल मी युअर प्रॉपर ऍड्रेस. मला तुझा प्रॉपर योग्य असा ऍड्रेस सांग. ओके. ओके. रडू नको कसं म्हणणार आपण. रडू नको. Don't cry. ओके. हा व्हेरी गुड. डोंट क्राय. ओके. ओके. त्याला म्हणजे आता पुढचं वाक्य आहे. मी आत्ताच जेवण केलं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये म्हणायचंय तुम्हाला. मी आत्ताच जेवण केलं आहे. Just I have eaten a food. जस्ट आय हॅव इटन अ फूड. व्हेरी गुड. जस्ट आय हॅव इटन अ फूड म्हणजे मी आत्ताच जेवण केलं आहे. मी दररोज सकाळी लवकर उठतो. Every day दररोज I wake up early in the morning. हा एव्हरी डे आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. व्हेरी गुड. एव्हरी डे आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे मी दररोज सकाळी लवकर उठतो. ओके. व 2 तास शाळेचा अभ्यास करतो. I study for 2 hours. ओके. आय स्टडी फॉर 2 hours. असं म्हणतो आय आय स्टडी फॉर 2 hours इन स्कूल. इन स्कूल असं म्हणतो आपण. स्टडी फॉर 2 hours इन स्कूल. मी 2 तास शाळेचा अभ्यास करतो. ओके. तुला चहा प्यायला आवडतो का. Do you like to drink a tea? हा. डू यू लाईक टू ड्रिंक अ टी. ओके. डू यू लाईक टू ड्रिंक अ टी. तू दिवसातून किती वेळेस चहा पितोस. तू दिवसातून किती वेळेस चहा पितोस. हिंदी. How many times you eat tea in a day? इट नाही म्हणायचं. ड्रिंक म्हणायचं. इटचा अर्थ जो खाणे. ते आपण पितो. ड्रिंक म्हणायचं. हाऊ मेनी टाइम्स डू यू ड्रिंक अ टी. हाऊ मेनी टाइम्स डू यू ड्रिंक अ टी. हाऊ मेनी टाइम्स डू यू ड्रिंक अ टी इन अ डे असं म्हणायचं आपल्याला. हाऊ मेनी टाइम्स डू यू ड्रिंक अ टी इन अ डे. की तू दिवसामध्ये किती तास चहा पितो. हाऊ मेनी टाइम्स डू यू ड्रिंक अ टी इन अ डे. की तू दिवसामध्ये किती तास चहा पितो म्हणजे किती वेळ चहा पितो. तास किती वेळ चहा पितो. ओके. मला हे पुस्तक वाचलंच पाहिजे. मी हे पुस्तक वाचलंच पाहिजे कसं म्हणणार आपण. मी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. I I want want to to read read one this book. बघा याच्यासाठी शब्द आहे मी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. आय शुड रीड दिस बुक. मी हे पुस्तक वाचायला पाहिजे. आय शुडचा वापर कधी होतो. वाचायला पाहिजे. आय शुड रीड दिस बुक म्हणजे मला हे पुस्तक वाचायला पाहिजे. आणि आय मस्ट बी रीड दिस बुक म्हणजे मी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. आय मस्ट बी रीड दिस बुक. काय म्हणणार आपण. आय मस्ट बी रीड दिस बुक म्हणजे मी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. ओके. आय मस्ट बी रीड दिस बुक. ओके. ओके. तुला मित्र किती आहेत. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश. How many friends you have? हाऊ मेनी फ्रेंड्स डू यू हॅव. प्रश्नार्थक वाक्यामध्ये डूचा वापर करावा लागतो आपल्याला. हाऊ मेनी फ्रेंड्स डू यू हॅव म्हणजे तुला मित्र किती आहेत. हाऊ मेनी फ्रेंड्स डू यू हॅव. ओके. तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे. तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे. कसं म्हणणार आपण. Who is your my best best friend? friend. Who is your हा. best friend? Who is your best friend? हा. हु इज युअर बेस्ट फ्रेंड लक्षात ठेवतो. हु इज युअर बेस्ट फ्रेंड. तुझा चांगला मित्र कोण आहे. त्याचं नाव काय आहे. What is his name? हा. व्हॉट इज हिज नेम. व्हेरी गुड. त्याचं नाव काय आहे. व्हॉट इज हिज नेम. ओके. तो कोणत्या विषयामध्ये हुशार आहे.
तो कोणत्या विषयामध्ये हुशार आहे? हाऊ कॅन वी से दॅट? विच सब्जेक्ट ही इज अ क्लेवर. काय म्हणायचं आपल्याला? विच सब्जेक्ट ही इज अ क्लेवर. तो कोणत्या विषयामध्ये हुशार आहे? विच सब्जेक्ट ही इज अ क्लेवर. काय म्हणणार आपण? विच सब्जेक्ट ही इज अ क्लेवर. विच सब्जेक्ट ही इज अ क्लेवर म्हणजे तो कोणत्या विषयामध्ये हुशार आहे? यू कॅन से, तुम्ही म्हणा. आवाज येतोय का? यू कॅन से बरं. विच सब्जेक्ट ही इज अ क्लेवर. विच सब्जेक्ट ही इज अ क्लेवर म्हणजे तो कोणत्या विषयामध्ये हुशार आहे? यू कॅन से. Which subject is clever? विच सब्जेक्ट ही इज अ क्लेवर. ओके, लक्षात ठेवायचं. विच सब्जेक्ट ही इज अ क्लेवर की तो कोणत्या विषयामध्ये हुशार आहे. ओके ओके. मला आज खूप काम आहे. मला आज खूप काम आहेत. आपण सहज म्हणतो कोणाला, "ऐ मला आज खूप काम आहेत. मी कुठेही जाऊ शकत नाही." I have much work today. मच म्हणण्यापेक्षा आपल्याला लॉट ऑफ म्हणायचं शिकलो. मचचा अर्थ होतो पुष्कळ, जे मोजू शकत नाही. मच वापर नाही. आय हॅव लॉट ऑफ वर्क दॅट्स वाय आय कॅनॉट गो एनिवेअर. आय हॅव लॉट ऑफ वर्क दॅट्स वाय आय कॅनॉट गो एनिवेअर की आज मला खूप काम आहे त्याच्यामुळे मी कुठेही जाणार नाही. ओके, आय हॅव लॉट ऑफ वर्क दॅट्स वाय आय कॅनॉट गो टू एनिवेअर. लक्षात ठेवा, त्याच्यामुळे मी कुठेही जाणार नाही, मला आज खूप कामे आहेत. ओके ओके. मी मी उद्याच्याला माझ्या गावी जाणार आहे. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? Tomorrow I will go to my village. टुमॉरो आय विल गो टू माय विलेज. व्हेरी गुड. टुमॉरो आय विल गो टू माय विलेज. उद्याच्याला मी माझ्या गावी जाणार आहे. उद्याच्याला हे पुस्तक मी वाचलं असेल. उद्याच्याला हे पुस्तक मी वाचलं असेल. फ्युचर टेन्स मध्ये म्हणायचं आता वाक्य. फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये म्हणायचं आपल्याला. फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला तुमच्या पाठ पाहिजे. लगेच तुम्हाला कळलं पाहिजे की हे वाक्य कोणत्या काळामध्ये. मी उद्याच्याला हे पुस्तक वाचलं असेल म्हणजे माझी वाचण्याची क्रिया उद्याच्याला ही पूर्ण झाली असेल. आपण नाही म्हणतो उद्याच्याला हे माझं पुस्तक वाचणं होतंय, उद्यापर्यंत हे पुस्तक वाचून काढतो, पुढे राहिले वाचायचं असं. कसं म्हणणार आपण उद्याच्याला हे पुस्तक मी वाचलं असेल? हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? कोण सांगतं बरं? हू कॅन टेल मी हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? आपण ते इंग्लिशमध्ये कसं म्हणू? आय विल रीड दिस बुक टुमॉरो. सॉरी, आय विल हॅव म्हणायचं. आपण काय म्हणायचं? आय विल हॅव रीड दिस बुक टुमॉरो. आय विल हॅव रीड दिस बुक टुमॉरो म्हणजे मी उद्याच्याला हे पुस्तक वाचलं असेल. आय विल हॅव रीड दिस बुक टुमॉरो. फ्युचर परफेक्ट टेन्स. Subject plus shall have plus will have plus V3 plus object is called the future perfect continuous. Future perfect tense. मी उद्याच्याला हे पुस्तक वाचलं असेल. मी काल बाजारात होतो. हाऊ कॅन वी से दॅट? Yesterday I was in the market. ओके, yesterday I was in a market. ओके, yesterday I was in a market म्हणजे मी काल बाजारात होतो. मी काल चित्रपट पाहत होतो. मी काल चित्रपट पाहत होतो. Yesterday I was watching a movie. Yesterday I was watching a movie. Very good. Yesterday I was watching a movie म्हणजे मी काल चित्रपट पाहत होतो. ओके, ते माझे काका आहेत. She is my uncle. ही इज माय अंकल. व्हेरी गुड. ते माझे काका आहेत. ही इज माय अंकल. त्यांचं नाव रमेश आहे. त्यांचं नाव रमेश आहे. त्यांचं नाव रमेश आहे. हाऊ कॅन वी से दॅट? His name is Ramesh. हिज नेम इज रमेश. व्हेरी गुड. त्यांचं नाव रमेश आहे. हिज नेम इज रमेश. ओके, ते नेहमी आमच्याकडे येतात. ते नेहमी आमच्याकडे येतात. ते नेहमी आमच्याकडे येतात.
दे ऑलवेज कम टू अस. दे ऑलवेज कम टू अस म्हणजे ते आमच्याकडे नेहमी येतात. दे ऑलवेज कम टू अस, ते आमच्याकडे नेहमी येतात. ओके, लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, इथं आपले 13 मिनिट्स कंप्लीट होत आहे. जिथं आपले